या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। ठाकरेंच्या शिवसेनेचा महायुतीतल्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात जनआक्रोश, जुगाराचा डाव ते डान्सबारची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं डिवचलं। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यभरात तीव्र निषेध। मी ओरिजिनल माझी कॉपी करणं उबाटाच्या बापालाही जमणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनानंतर संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर। मतचोरी विरोधात इंडिया आघाडीचा एल्गार, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावरील धडक मोर्चा पोलिसांनी संसदेजवळ चढवला। आयोगाकडून फक्त 30 नेत्यांनाच भेटीची परवानगी, निदर्शनादरम्यान महिला खासदार बेशुद्ध। काँग्रेस देशात अस्थिरता पसरवते, राहुल गांधींचे आरोप आणि इंडिया आघाडीच्या मोर्चानंतर भाजपची टीका। आमची लढाई संविधान वाचवण्यासाठी, सत्य देशासमोर आहे, आम्हाला अचूक मतदार यादी हवी, राहुल गांधींची मागणी। तर केंद्र सरकार घाबरलं, मोर्चानंतर प्रियंका गांधींची टीका। 15 ऑगस्टला मंत्री आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार, रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या वादादरम्यान निर्णय। तर नाशिकमध्ये ध्वजारोहणासाठी मंत्री गिरीश महाजन यांना मान। ही यादी फक्त ध्वजारोहणासाठी, पालकमंत्रीपदासाठी नाही। नाशिकमध्ये दादा भुसे आणि रायगडमध्ये गोगावले पालकमंत्री होतील असा अजूनही विश्वास, मंत्री उदय सामंत ठाम। पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। विद्यापीठाने राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे तर अधिक योग्य होईल, रोहित पवारांचं ट्विट। आम्ही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो, मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका। खोतकी विधानामुळे भास्कर जाधव यांच्यावर वादंग, माझ्यावर टीका करण्यासाठी भाजपनं ब्राह्मण संघाला पुढे केलं, मात्र मी कोणालाही घाबरणार नाही, माफी मागणार नाही, भास्कर जाधव वक्तव्यावर ठाम। सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं जयंत पाटलांनी केलं, गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल, त्यांच्या मोठ्या नेत्यावर बोलण्यास मला मनाई, पडळकरांची प्रतिक्रिया। मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचं मुंडे साहेबांचं स्वप्न होतं, मात्र त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी मराठवाड्याला दुष्काळी ठेवलं। लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आणि कटकारस्थानही माझ्या वाट्याला, वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे झाल्या भावूक। लातूरमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या पूर्णाकृती पुत्राचं अनावरण। नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा, दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी, मंत्री उदय सामंत दादा भुसेंसमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचाही आरोप। सांगलीचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बुधवारी किंवा गुरुवारी पक्षप्रवेश। पृथ्वीराज पाटलांच्या घरी डिनरला आलेल्या भाजपच्या चंद्रकांत पाटलांची घोषणा। नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसणार, भाजप कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, पदाधिकारी राजेश भोर यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्ते प्रवेश करणार। आज सकाळी मातोश्रीवर हा प्रवेश सोहळा पार पडणार। शिंदे सेनेच्या पदाधिकारी बबिता पवार ठाकरे सेना आणि मनसेच्या उत्कर्ष पॅनलमधून बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार। बबिता पवार यामिनी जाधव यांच्या निकटवर्ती असल्याने भुवया उंचावल्यात। बबिता पवारांच्या उमेदवारीवरून ठाकरेंच्या सेनेमध्ये नाराजी, बबिता पवार पक्षप्रवेश करत असतील तर उमेदवारी कायम ठेवा, अन्यथा पॅनलमधून बाहेर काढा। पदाधिकाऱ्यांच्या नाराजीच्या माहितीनंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे आदेश, सूत्रांची माहिती। मनसे पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज 11:15 वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहे। मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भेट घेणार। राज ठाकरेंच्या आदेशानंतर पदाधिकारी भेट घेणार। मराठी हिंदी वादावरील राज ठाकरेंविरोधातल्या याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नकार, केवळ प्रसिद्धीसाठी ही याचिका असल्याचं कोर्टाचं मत। रामदास कदमांनी सावलीबारचं शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबतचं करारपत्र दाखवलं, बेकायदेशीर धंदा या जागेवरून चालवणार नाही असं नमूद केले, फक्त हॉटेलचा व्यवसाय करावा असंही या करारपत्रात नमूद आहे। कदम यांची माहिती। मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून आम्हाला संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी रचला, सावलीबारवरून होणाऱ्या आरोपांवर रामदास कदम यांचा आरोप। कबुतरखान्यासंदर्भात हायकोर्टाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, कबुतरखाने बंद करण्याचे हायकोर्टाचे आदेश। कबुतरखान्याच्या बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलन करणार, जैन मुनीनं दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार। हायकोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा, कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई, आतापर्यंत 32,000 रुपयांचा दंड वसूल, तर दादरचा गिरगावमध्ये 3 गुन्ह्यांची नोंद।
कबुतरांसाठी हाती शस्त्र घेऊ अशी चिथावणी देणाऱ्या जैन मुनींवर मंत्री मंगल प्रभात लोढांची सौम्य प्रतिक्रिया. विधानाशी सहमत नाही एवढं बोलून लोढांनी बोलणं टाळलंय. दादरमध्ये कबुतरखान्यासाठी झालेल्या आंदोलनात अद्यापही गुन्हा दाखल नाही. वास्तू पालिकेची असल्यानं त्यांची तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाणार. मुंबई पोलिसांकडून स्पष्ट. मुंबईतील अनेक भागात अद्यापही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच. वांद्रे पश्चिम तलावाजवळ एकाने कबुतरांना धान्य टाकलं. मनोज जरांगेंची गणेशोत्सवात मोर्चाची हाक. ऐन गणेशोत्सवात मोर्चा काढल्यास मुंबईत गर्दीमुळे ताण वाढण्याची शक्यता. भिवंडीत 2 जणांची रात्री धारदार शस्त्राने वार करून हत्या. प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी असं हत्या झालेल्या व्यक्तींची नावं. प्रफुल्ल तांगडी हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होता. प्रफुल्ल तांगडीच्या हत्येनंतर भिवंडीच्या खर्डी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला. काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल तांगडी धारदार शस्त्राचा वार करून झाली होती हत्या. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची पहाटेपासूनच गर्दी. सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट. अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात भाविकांची गर्दी. पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शन सुरू. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. अंगारकी चतुर्थीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार. आमदार संदीप जोशींची आता ओळख असल्याचं सांगत नोकरीचं आमिष दाखवून 4.5 लाखांचा गंडा घातला. अभय घोडवैद्य विरोधात संदीप जोशींकडून तक्रार दाखल. नागपूरच्या रवी भवन येथील मंत्र्यांच्या बंगल्याशेजारी दारूच्या बाटल्यांचा खच. 24 नंबरच्या बंगल्याशेजारी आढळल्या दारूच्या बाटल्या. स्कूलवांसाठी परवाने वाटप खुले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. अनधिकृत वाहनातून होणारी विद्यार्थी वाहतूक थांबवण्यासाठी स्कूलव्हॅनची संख्या वाढवण्याचा परिवहन विभागाचा निर्णय. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित शुल्काचीच आकारणी केली जाणार. राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचा हा मोठा निर्णय. 15 ऑगस्टपासून राज्यासह देशभरातील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीतील महामार्ग फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध होणार. 3,000 रुपयात 200 फेऱ्या पथकर न भरता प्रवास करता येणार. एअर इंडियाची दिल्ली वॉशिंग्टन विमानसेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार. एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय. फ्लाईट्स अपग्रेडेशन आणि हवाई निर्बंधांमुळे ऑपरेशनल अडचणी येत असल्याने एअर इंडियाचा निर्णय. नागपुरातील इंदमार कंपनीचे एमआरओ अदानी समूहाने खरेदी केले. अदानी डिफेन्स सिस्टम अँड टेक्नॉलॉजीज कंपनी चालवणार इंदमार एमआरओ. मिहानमध्ये 30 एकर क्षेत्रात प्रकल्प विस्तारलेला आहे. बँक खात्यात किमान जमा रक्कम ठरवण्याचा बँकांना स्वातंत्र्य आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं प्रतिपादन. लष्कराच्या न्यायिक विभागात महिलांच्या संख्येवरील मर्यादा रद्द. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल. तर न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनोहन यांच्या खंडपीठाचा निकाल. मेट्रो प्रवासात आता सवलती मिळणार. प्रवासी संख्या वाढवण्यासाठी एमएमआरसीचा प्लॅन. प्रवाशांना विशेष ऑफर्स, कॉर्पोरेट भागीदारी आणि डिजिटल सहकार्य देण्याचा विचार सुरू. पुनर्विकासाअंतर्गत पात्र धारावीकरांना 500 चौरस फुटांची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा होणार. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार डीआरपीकडून लवकरच प्रस्ताव. कल्याण शेळ रोड ते 11 ते 31 ऑगस्ट दरम्यान रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार. मेट्रो 12चं गर्डर बसवण्याच्या कामासाठी रात्री 4:15 ते पहाटे 5:30 वाजेपर्यंत वाहतुकीत बदल. गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेमध्ये सुरू असलेल्या रोरो सेवेला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद. 21 जुलैपासून सुरू असलेल्या आरक्षण प्रक्रियेतून आतापर्यंत 2 वाहनधारकांची निश्चित केली जागा. आरक्षणाची तारीख 18 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात पावसाची विश्रांती. सातई धरणातील पाणीसाठा 89% स्थिरावला. पुणे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा. जुगार खेळताना भाजपच्या पदाधिकाऱ्याला रंगेहात पकडलं. औदुंबर कांबळे असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव. पुणे गुन्हे शाखा आणि सहकारनगर पोलिसांची संयुक्त कारवाई. पुण्यात पोलीस असल्याची बतावणी करून महिलेकडील दागिने लुटले. वारजे परिसरात घडली घटना. चोरट्यांनी महिलेकडील 40,000चे दागिने लुटले. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पुण्यातील गुन्हेगारी अपघात वाहतूक नियंत्रणासाठी एआय आधारित कॅमेरे कार्यान्वित. देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली पुणे शहरात कार्यान्वित. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन. 31 ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील शिवसृष्टी सवलतीच्या दरात पाहता येणार. सर्व वयोगटातील नागरिकांना 75 रुपयात शिवसृष्टी पाहता येणार. महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेत अनोखा उपक्रम. लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशानं विद्यार्थिनींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी. प्रशांत जगताप यांचं विद्यार्थिनींना मार्गदर्शन. जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द गावात 10 ते 15 जणांकडून तरुणाला मारहाण. उपचारासाठी घेऊन जाताना सुलेमान पठाणचा मृत्यू. तवा संघटनेच्या विजय घाडगेंनी लातूरमध्ये फडणवीसांची भेट घेतली. कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची विजय घाडगेंची फडणवीसांकडे मागणी.
निवडणुकीच्या काळात माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल व्हावी यासाठी अनेक प्रयत्न झाले, भास्कर जाधव यांचा आरोप. तर माझ्या अटकेसाठी वरिष्ठ नेत्यांचे फोन येत होते, जाधव यांचा दावा. सोसायटीच्या पुनर्विकासावरून ज्येष्ठ मराठी अभिनेते किशोर कदम यांचे आरोप. अंधेरीतील हवामहल सोसायटीच्या विकासात बिल्डरसह कमिटी सदस्य गोंधळ घालत असल्याचा आरोप. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची किशोर कदम यांची मागणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 15 ऑगस्टला रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांची घेणार भेट. रशिया युक्रेनच्या युद्धावरच्या पार्श्वभूमीवर चर्चा होईल. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.